आणि महादेवांना म्हणू लागले, महादेवा आम्हाला क्षमा करा, आम्ही एवढा अधर्म केला की त्यांना शिवभक्तीपासून दूर नेलं, या आमच्या पापाचं काय होईल? घोर पाप केलंय आम्ही. तेव्हा महादेवाने सांगितलं, काही काळजी करू नका, हे सगळं केलंय हे तुम्ही देवांच्या कार्यासाठी केले, कामासाठी केले. आता शांत राहा. ज्या वेळेला जसं जसं कलियुग पुढे जाईल तसं तसं लोक तुमचं ऐकतील. म्हणून 600 संप्रदाय तयार झाला. तिथं एक पलीकडं सुभाषनगरच्या बाजूला तिकडे वस्ती आहे, आणि तिथे म्हणले आम्ही ध्यान धारणा करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं की ध्यान धारणा करा, तसं आम्ही ध्यान करतो. गावामध्ये गेलो, भगवंताच्या मंदिराच्या पुढे गेलो तरी आम्ही हात जोडत नाही, आमची ध्यान धारणा एक मोजकं घेतात. या भागवत संप्रदायामधलं हे लोक काहीतरी मोजकं उचलतात आणि वेगळ्या मार्गाने घेऊन जातात. आता तुकाराम महाराज आणि तुकोबारायांनी ध्यान धारणा करायला सांगितले असं एवढंच त्यांनी उचललं. पण चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, पंढरीचा वार करे वार चुकोने हरी. काय मागितलं? देवाजवळ दान मागितलं की मला चंद्रभागेची आंघोळ व्हावी, अंग चंद्रभागेचं स्नान व्हावं. ते बाजूलाच ठेवलं. असे मुंडीन माणसं, हे मुंडीन हे त्यावेळेला होते आणि त्यांना महादेवाने एक वरदानच देऊन टाकले की कलियुगामध्ये काही लोक तुमचं ऐकतील आणि मग हे अधर्म करणारे लोक ह्यांना मुंडीन म्हणायचे. शिव महापुराणामध्ये सांगितलं मुंडीन. आता एखादा व्यक्ती मयत झाला, त्याला कुणी कधी जिवंत केलंय का? नाही केलं. पण माणसं सगळी जातात मातीला का? ती अंत्येष्टी, त्याचं नावच आहे अंत्येष्टी. यष्टी म्हणजे यज्ञ, शेवटचा यज्ञ आहे तो. स्मशान का हा यज्ञ आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये तूप टाकायचं, त्याच्यामध्ये चंदनाचं लाकूड टाकायचं. ते कशासाठी टाकायचं? तो यज्ञ आहे म्हणूनच टाकायचं. त्याच्यामध्ये रॉकेल, पेट्रोल, डिझेल कधीही टाकू नये, यज्ञाचा विध्वंस होतो. म्हणून यष्टीसाठी जायचं, शेवटचा यज्ञ म्हणून जायचं. पण त्याला वेगळं जोडलं, म्हणजे हातावर परदे जायचं नाही. आणि गेलं तर सावरण्याच्या आधी एका गावामध्ये गेल्यावर त्यांनी विचारलं, म्हणजे महाराज तुमच्या गावामध्ये अशी एक स्त्री आहे की आमच्या गावातल्या मुलीच्या बहिणीची सासू आहे. ठीक आहे. तो म्हणले त्या मुलीचा नवरा मयत झालेला होता, वारलेला होता, आणि ती आलेली होती. आणि मग ती मुलगी रडत होती की आत्या आत्या, आणि हे तुम्हाला लई भोगीत होते, असं करत होते, तसं करत होते, तुमची लई आठवण काढत रडत. पण ती आत्या लांबच खांबासारखी उभं राहिली, जवळ ती गेली नाही, समजावलं बी नाही, तिला काहीच केलं नाही. असं म्हणले, असं कसं काय? म्हणलं ती पद्धत आहे. तिथं जर जावं आणि समजावं आणि तिला जर स्पर्श झाला आणि तिचा नवरा गेला, मग ती सगळं चालू झालं. मनी मंगळसूत्र काढा, बांगड्या काढा, जोडवी काढा. हे मुंडीन लोक आहेत, मुंडीन. मग तिकडे चालतंय. एकदा काय सांगितलं, एकदा कृष्ण काय विचारला,
महाराज म्हणले तुम्ही बी भक्ती करता आणि आम्ही बी भक्ती करता. सगळी लोक तुमच्या पाया पडतात आणि आम्हाला की म्हणून आम्हाला म्हणलं हे आराध्याचं काय म्हणणार हे काय खरं आहे. आमच्या कोणीच पाया पडत माणसं सगळे तुमच्या पाया पडतात. महाराज आले महाराज आले महाराज आले तिकडं अन्नदान करा इकडे पंक्ती घाला तिकडे पंक्ती घाला धावत पळत जाते. आमच्या कापून पाया आम्ही पण भक्तीच करतो. त्यांना सांगितलं तुम्ही भक्ती करताय पण भक्तीमध्ये तुम्ही देवीचं गुणगान कधी करत नाही तुमचं दुसरंच चालू आहे. आणि तामशी अन्न जे आहे सगळा गोंधळ आहे त्याचा विकल्प आहे. तर तुम्हाला जर स्मशानभूमीमध्ये गेल्यावर स्पर्श केल्यावर येत असलो अंगावरचं उतरावं लागतंय असं कुणीतरी एका मुंडीनं त्यांच्या गुरूनं सांगितलंय म्हणे जिवंत बोकडाचं प्रेत करून त्याचे तुकडे शिजवून खाताना तिथं नाही का सुतक विटाळ जीव आहे त्याचा जीव घालवलाय त्याचं प्रेत केलंय आणि ते खाल्लंय विटाळ नाही अशी मुंडीनं लोक म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका ते तुम्ही केलं याच्याबद्दल दोष मानूनच घेऊ नका. कलियुगामध्ये पुढं काळी आणि अशी मुंडीर माणसं तुम्हीच तयार व्हाल म्हणली पुढे आणि मग लोक ऐकत येईल तिथून ऱ्हास व्हायला चालू होत जाईल. कलियुगाचा ऱ्हास व्हायला चालू आहे. म्हणून तुम्ही आता काही काळजी करू नका जावा असं महादेवांनी सांगितलं. मग ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर पुढं प्रल्हादाचा नाम. आता प्रल्हाद हा भक्त होता पण बाप हिरण्यकशिपू दैत्य होता. मग आई त्याच कुळातली प्रल्हादाचा नामाचा होता तो दुदुंभी आणि त्या दुदुंबीला यज्ञ केलेलं पूजा अर्चा केलेलं वेदाचं अध्ययन केलेलं खपत नव्हतं. राग यायचा त्याला राग. आणि मग काशीमध्ये एक ब्राह्मण वेदाचं अध्ययन करीत होता. मग त्याच्या झोपडीमध्ये त्याचं वेदाचं अध्ययन चालू असताना त्या दुदुंभी राक्षसानं त्याच्यावरती हल्ला केला आणि हल्ला केल्याबरोबर ती काशी नगरी आहे. घोडेनाथाने तिथं वाघाच्या रूपानं जाऊन त्याला पकडलं आणि त्याला ठार मारलं. तिथंच व्याघ्रेश शिवलिंग स्थापन झाले. महादेवाचे अवतार किती आहेत कसे आहेत महादेवांच्या अवताराचं आता वर्णन चालू झालेलं आहे. युद्धाचा जो आहे तो प्रसंग आता संपलेला आहे थांबलेला आहे. तो महादेवाचे जे अवतार आहेत ते महादेवाचे अवतार तर तिथं ते शिवलिंग उत्पन्न झालं निर्माण झालं त्यालाच व्याघ्रेश शिवलिंग असं म्हटलं गेलं. आणि या शिवलिंगाचं जो दर्शन करेल त्याच्या पापाची होळी होईल तात्काळ पाप नष्ट होऊन जाईल. महादेवांनी सांगितलं की जो माझा भक्त आहे ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे ज्याच्या कपाळाला भस्म आहे आणि त्याच्या मुखातून जर ओम नमः शिवाय नामाचा जप निघत असेल त्याच्या तात्काळ पाया पडा. त्याच ठिकाणी तुमचं सगळं पाप जळून खाक झालं. मग त्याच्यानंतर विद्वल आणि उत्पल असे दोन दैत्य त्या दोन दैत्यांनी काय केलं गणांचं रूप घेतलं आणि त्या गणाच्या कोळक्यात शिरले आणि मग पार्वती माईकडे जाऊ लागली. राक्षस माये होते त्याने त्या गणांचं रूप घेतलं पार्वती माईकडे चालले
आणि त्यावेळेला महादेवांनी नुसती डोळ्याची खून केली. पार्वती माईने ओळखलं हे दैत्य आहे, ती तर मायाच आहे. चिंडू घेतला आणि चिंडू फेकून मारला. विधुवल आणि उत्पल दोन्ही दैत्य जाग्यावरती मरण पाडले, पावले. नुसतं चेंडू मारला आणि मग तिथंच महादेवांचं चेंडूच्या नावाने कंदुकेश्वर असं शिवलिंग निर्माण झालं. त्याच्यानंतर शिवाच्या अष्टमूर्ती ज्या आहेत त्या शिवाच्या अष्टमूर्ती सांगितलेल्या आहेत. शव आहे, भव आहे, रुद्र आहे, उग्र आहे, भीम, पशुपती, ईशान अशा असणाऱ्या महादेवी पृथ्वी सहित पंचायतन आहे. सूर्य आहे, चंद्र आहे, तेच शव आहे, जलात्मक भव आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा उग्र आहे, सर्व व्यापक भीम आहे, सर्व जीवांच्या अधिष्ठाता पशुपती आहे, सर्व जगताला प्रकाशित करणारं सूर्याचं रूप म्हणजे ईशान आहे, अमृत किरणाचा वर्षाव करणारे चंद्राचं रूप म्हणजे महादेव आहे आणि समस्त चराचरामध्ये व्यापलेलं रूप म्हणजे आत्मा आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची, सृष्टीच निर्माण होईना. सृष्टी निर्माण करण्यासाठी अडथळा येऊ लागला. त्यावेळेला महादेवांनी स्वतःच्या अर्धांगातून पार्वती माता बाहेर काढली. अर्धनारीनटेश्वर रूप, तेच भगवान शंकराचं अर्धनारीनटेश्वर रूप आहे. आणि याच पार्वती माईनं दक्षाच्या पोटी जन्म घेतला सती म्हणून आणि तिनंच स्त्रियांची उत्पत्ती केली. आणि पुढं मग हा जे मानव जन्म आहे तो मानव जन्म हा संसाराचा पसारा पुढं वाढला गेला. त्याच्यानंतर नंदीश्वराचा जन्म जो आहे तो शिलादाने प्रार्थना केली की मला पुत्र प्राप्ती व्हावी. महादेवांनी वरदान दिलं आणि शिलादांच्या शरीरामधूनच शिव प्रकट झाले. शिव प्रकट झाले तोच नंदीदेवाचा मनुष्य रूपाने जन्म. पण एके दिवशी शिलादाच्या कुटीमध्ये मित्रवरुण आले आणि त्यांनी सांगितलं की हा शिलाद म्हणजे अल्पायुष्य आहे, याला 12 वर्षाच्या नंतर मृत्यू येईल, अल्पायुष्य आहे, थोडंसं आयुष्य आहे. मग शिलादानं आपल्या वडिलांना प्रदक्षिणा घातली, गंगेचं स्नान केलं आणि तपश्चर्येला बसला. शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गणांचा अध्यक्ष म्हणून आपल्या जवळ घेऊन घेतलं. त्याच्यानंतर कालभैरवाचा अवतार आहे. कालभैरव पाठीमागं आपण कथा ऐकलेली. तर ब्रह्मदेवाला गर्व झाला, मी श्रेष्ठ आहे, आणि विष्णू भगवंताकडे गेले की माझी पूजा करणे. दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं. स्तंभ रूपानं शिव दोघांच्या मध्ये प्रकट झाला. मग वेदांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, सर्व देवांनी सांगितले की बाबा महादेव श्रेष्ठ आहे. पण ब्रह्मदेवानं काही मान्य केलं नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं मी श्रेष्ठ आहे. का? एवढी जीवसृष्टी मी उत्पन्न केली. त्यावेळेला महादेवाच्या दोन्ही भुवयाच्या मधून कालभैरव प्रकट झाला आणि त्या भैरवानं ब्रह्मदेवाचं जे 5वं शिर आहे ते 5वं मुख नाकानं पुढलं बाजूला काढलं, नाकानंच कापून काढलं. मग त्यावेळेला महादेवाने सांगितलं की तुझ्याकडून ब्रह्महत्या झालेली आहे, त्याच्यामुळे तू काय करायचा, ह्या ब्रह्महत्येचं पापच
तुझ्या डोक्यावर बसलं ब्रह्महत्येचं पाप आहे, तू आता तपश्चर्या करण्यासाठी जा. तो महादेवांचं कपाल पात्र भिक्षेचं पात्र हातामध्ये घेतलेलं आहे, तो काल भरून निघाला. काशीमध्ये गेल्याच्या नंतर ते कपाल पात्र निसटून खाली पडले आणि तिथंच काल भैरव लिंग उत्पन्न झालं. त्याचं दर्शन घेतल्याबरोबर सगळे अरिष्ट निघून जातात आणि जे सुख आहे ते सुख प्राप्त होऊन मृत्यूच्या नंतर त्याला हा देह सोडल्यानंतर कैवल्य मुक्ती प्राप्त होते, शिवाचे स्थान प्राप्त होतं. त्याच्यानंतर हे जे कपालमोचन त्याला म्हटलं गेलेलं आहे, पापातून मुक्त करणारी असं ही कालभैरवाची भक्ती आहे. त्याच्यानंतर नृसिंहाचा अवतार आहे. तो नृसिंहाचा अवतार सनत कुमार एकदा भगवंताला भेटायला गेले आणि मग जय आणि विजय नावाची दोन पहारेकरी रखवालदार त्याने आधी बोलले तू चालले, जाऊ दिली नाही, परवानगीशिवाय जाता येणार नाही. आणि मग त्यावेळेला सनत कुमारांनी शाप दिला की राक्षस कुळेमध्ये तुम्हाला जन्म घ्यावे लागतील. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे त्या जय विजयचे अवतार, पुढचे जन्म अवतार म्हणायचे, जन्म आहेत त्याचे, बदल झालेला अवतार नाही म्हणायचे. तर ते जे जन्म झालेले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप उन्मत्त झाले. हिरण्यकश्यपून घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं. ब्रह्मदेवाने वरदान दिलं, माग म्हणजे काय मागायचं, मला मृत्यू नको. ब्रह्मदेवाने सांगितलं असं होऊ शकत नाही, जो जन्माला आलेला आहे तो मागणार आहे, दुसरं काहीतरी वरदान माग. त्यानं सांगितलं मला देवाच्या हातून मृत्यू नको. ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु, होणार नाही देवाच्या हातून. राक्षसाच्या हातून मृत्यू नको, नाही होणार. पुरुषाच्या हातून नको, नाही होणार. स्त्रीच्या हातून नको, तथास्तु. प्राण्याच्या हातून नको, पक्षाकडून नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको. पुरुषाच्या हातून नको, स्त्रीच्या हातून नको, घरात नको आणि घराच्या बाहेर आकाशामध्ये, पाण्यात नको, पाताळात नको, स्वर्गात नको, तथास्तु. बाहेर नको, आत नको, दिवसा नको, रात्री नको. ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु. मला पृथ्वीवरती मृत्यू नाही आला पाहिजे, मला आकाशामध्ये मृत्यू नाही आला पाहिजे, मला कुठं घरामध्ये मृत्यू नको, मला बाहेर नको. तथास्तु म्हणून वरदान दिलं. आता एवढं वरदान म्हणल्यावर काय, उन्मत्त झाला आणि सगळ्याला सांगायला मीच देव आहे, माझीच पूजा करा. नाव घ्यायचं नाही कोणी देवाचं. पण ज्या वेळेला हा हिरण्यकशिपू तपश्चर्येसाठी चाललेला होता, दोन पोपट निर्माण केले होते झाडावर बसून आणि त्यांनी नारायण नारायण नामाचा जप केलेला होता. आपशकून झाला म्हणून माघारी आला आणि माघारी आल्यावर बायकोला सांगितलं आपशकून झाला म्हणून माघारी आला. काय झालं, काय म्हणलं, ते नारायण नारायण आणि तेच गर्भातल्या बाळाला ऐकले. गर्भ शिशु संस्कार म्हणतात आणि म्हणून ते बाळ जन्माला आले ते नारायण नारायण म्हणायला लागले. श्रीमन नारायण
काय करावं लागेल, याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाक. कढईमध्ये तेल उकळलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नेऊन टाकलं. पण थंडगार तेल झालं. नामाचा महिमा आहे, भक्तवत्सल भगवंत आहे. त्याच्यानंतर सांगितलं याला हत्तीच्या पायाखाली द्या. पिसाळलेला हत्ती, पण हत्ती जवळ आला की डोकं टेकून नमन केलं. म्हणले असं मारायचं नाही, आता काय करा, ह्याला डोंगराच्या कड्यावरून ढकलून द्या. डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिलं. भगवंतानी जे नारायण नारायणाचा जप करत असताना भयंकर राग आला आणि रागाच्या भरामध्ये ते देश विचारलं, कुठं आहे तुझा नारायण? त्यावेळेला त्याने सांगितलं, कोकोनिया पिता कुशे प्रल्हादासी, कोकोनिया पिता कुशे प्रल्हादासी, कोकोनिया पिता कुशे प्रल्हादासी, कोकोनिया पिता कुशे प्रल्हादासी. सांग ऋषिकेशी कोठे आहे, सांग ऋषिकेशी कोठे आहे, सांग ऋषिकेशी कोठे आहे. येऊ म्हणे काशी पाषाणी सकळ, सारखं देव 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 म्हणतो. कुठाय देव तुला? सगळीकडे आहे. दगडामध्ये आहे, पाषाणामध्ये, झाडामध्ये, माणसामध्ये, विहिरीमध्ये, अणूमध्ये, रेणूमध्ये, कुठं बी आहे. ह्या कामात आहे का? आहे. बघा बरं का, तेलाच्या कढईमध्ये टाकलं, देव आला का? नाही आला. त्याच्यानंतर हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला, आला का? नाही आला. डोंगरावरून टाकून दिलं, झेललं, पण आला का? नाही आला. आला कधी? ह्या खंबामध्ये माझा देव आहे. भक्ताचा शब्द देव कधीच बोलू नये. एकदा सांगितलं ना भक्तानं, इथं माझा देव आहे, हा माझा गणपती बाप्पा आहे, तिथे गणपती बाप्पाला येऊन बसावं. भक्तवत्सल आहे. हा केसर शिवडी, हा केसर शिवडी, हा केसर शिवडी, हा केसर शिवडी. घालनिया स्तंभ फोडी, 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 घालनिया स्तंभ फोडी. आईची कृपावंत कोण, कृपावंत कोण, आईची कृपावंत कोण, कृपावंत कोण. माझे विठाई वाचून, 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 माझे विठाई वाचून. भक्ताचा शब्द आहे. काय सांगितले भक्त प्रल्हादानं? की माझा देव या खांबामध्ये. किती राग आला, खांबावरील लाथ मारली दुर्जने, खांबी प्रगटले नारायण. त्या वेळेला सत्य लोकाच्या ठिकाणी ब्रह्मदेव दचकला, इतका कडकडाट झाला, खांब फुटला आणि त्याच्यामधून नारसिंह रूप धारण केले. शरीर मनुष्याचं आणि तोंड मात्र सिंहाचं. गुर 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 करत घेतलं
आणि त्याच वेळेला त्या हिरण्यकश्यपूला उचललेला आहे. वेळ अशी होती, दिवस बुडायला लागलेला. त्याला सांगितलं दिवस आहे का, रात्र आहे का, नाही. अर्धा बुडलेला होता. आकाश मांडीवरती घेतला, उंबऱ्यावरती बसले. भगवंत उंबऱ्यावरती बसले, नारसिंह रूप धारण केलेलं आहे. मांडीवरती घेतलं, जमिनीवरती आहे का, नाही. आकाशामध्ये आहे का, नाही. मनुष्याकडून तुला वध व्हायला लागलाय का, नाही. प्राण्याकडून व्हायला लागलाय का, नाही. आणि मग शस्त्रानं होतोय का, नाही. अस्त्रानं नाही. नखानं पोट फाडलं आणि त्याचा अंत केला. पण राग इतका भयंकर होता की रागामुळे सगळेजण थर 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 कापायला लागले. आता कोण शांत करणार? देव म्हणजे आपली ताकद नाही हो, म्हणजे कोणाची समजून. मग म्हणे लक्ष्मीला सांगू म्हणते. बायकोने समजावल्यावर तरी नवऱ्याचा राग शांत होईल. पण लक्ष्मीनं पाहिलं, म्हणजे इतकं उग्र रूप नवऱ्याचं कधीच नाही होत. माझ्याच्याने नाही म्हणजे समजावून होणार. आणि मग भक्त प्रल्हादाला सगळ्यांनी विनंती केली की हे प्रल्हादा, तूच आता भगवंताला शांत कर. आणि मग त्यावेळेला भक्त प्रल्हादानं हात जोडले आणि विनंती केली, भगवंता आता राग शांत करा आणि माझा जो हा पिता आहे, या पित्याला मोक्ष द्या. त्यावेळेला त्या नृसिंह लोकांमध्ये भगवंताचा राग शांत झाला. पण राग पूर्ण शांत नाही झाला, राहिलाच राग. महादेवांनी वीरभद्राला सांगितलं, वीरभद्रा जाऊन तू नृसिंह भगवंतांना शांत कर, त्यांचा राग शांत कर, समजावून सांग. राग हा भयंकर असतो, आलेला लवकर शांत होत नाही. स्फोट झाला की एका क्षणामध्ये भडकाल होतो, पण शांत होतो का? जास्त वेळ शांत होत नाही. आणि म्हणून मग वीरभद्राला आणि नृसिंह भगवंतांना सांगितलं की भगवंता आता कार्य झालेलं आहे, हिरण्यकश्यपूचा वध झालेला आहे, तुम्ही आता राग शांत करा. राग काही शांत व्हायला तयार नाही. त्यावेळेला वीरभद्रानं नृसिंह भगवंताला उचललं, उंच आकाशामध्ये नेलं. मग मात्र त्यावेळेला नृसिंह भगवान हे भयभीत झाले आणि शिवाचा जो महादेवांचा शरभ अवतार आहे, त्या शरभ अवतारामध्ये तो अवतार लीन झाला. त्याच्यानंतर विश्वानराची पत्नी सुचित सुमती, तिला असं वाटलं की बाबा महादेवासारखा मला पुत्र व्हावा. तेव्हा मग विश्वानरानं पत्नीची इच्छा आहे म्हणून ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाने सांगितलं महादेवाची आराधना करा. तेव्हा शिव प्रसन्न झाले आणि चंद्रासारखा तेजस्वी पुत्र जन्माला. ब्रह्मदेवाने त्याचे नाव ग्रहपती ठेवले. तिथं नारद महर्षींचं आगमन झालं आणि त्यांनी सांगितले की 12व्या वर्षी याला अग्नी आणि विजेपासून